हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असणार आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी. आणि तुम्ही मला इतकं नवीन असल्यावर सुद्धा तुम्ही मला खूप छान प्रतिसाद देत आहे. तर मला आज म्हणजे असं सांगायचं होतं, म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी आहे, म्हणजे तशा सगळ्या गृहिणींना असं वाटते, म्हणजे गृहिणींना असं वाटते की तिची कामं लवकर लवकर संपवावे किंवा लवकर ह्या कामातून मोकळी व्हावे. फोनवर पण त्या बघतात की म्हणजे रीलवर, यूट्यूबवर असे खूप सारे व्हिडिओ आहे की ते अशा बघतात की घरातली कामं लवकर लवकर कसे करायचे. आणि कोणी तर आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना किंवा बहिणीला, आईला असे कामं करताना बघतात, तर सल्ला पण घेतात की तुमची कामं किती लवकर होतात, तर मलासुद्धा काहीतरी टिप्स द्या म्हणून. कारण माझे पण काम खूप उशिरापर्यंत चालतात किंवा माझ्या कामाची स्पीड खूप कमी आहे. म्हणजे असं म्हणजे काही लोकांना असं वाटते, काही गृहिणींना असं वाटते, तर असंच काही लोकांना मला बघून असं वाटते की हिचे कामं लवकर करून ही कशी काय दिवसभर मोकळी असते, आराम करते. पण मला असं सांगायचं आहे की सर्वांच्या कामाची म्हणजे काम करण्याची पद्धत वेगळी असते. कोणाचं घर लहान असते, कोणाचं घर मोठं असते, कोणाच्या घरी 2च लोकं असतात किंवा कोणाच्या घरी 4 किंवा 5 लोकं असतात. त्यानुसार आपापल्या घरातली काम ठरलेली असतात. कुणाच्या घरी म्हणजे 2 लोकं असतात तर कामं कमी असतात, कोणाच्या घरी म्हणजे 5 लोकं असतात, कुणाच्या घरी मुलं असतात, कोणाच्या घरी शाळेत जाणारी असतात, कोणाच्या घरी टिफिनचं कामं म्हणजे टिफिन द्यावं लागते मुलांना. एखादा लहान असतो किंवा एखाद्या शाळेत जाणारे असतं, कोणाच्या घरी कॉलेजमध्ये जाणारे असतात किंवा कोणाच्या घरी म्हणजे वृद्ध असतात, तर त्यांचे म्हणजे अशानुसार आपल्या घरातली कामं ठरत असते. तर सर्वांचे काम करण्याची पद्धत हे सगळ्यांचीच वेगळी असते. म्हणजे कसं आहे ना, कोणाकोणांना असं वाटते की म्हणजे कामाची सगळेच अशी म्हणजे वेगवेगळी डिमांड असते, सर्वांचे खानपान वेगळे असते. कोणाच्या घरी म्हणजे काही म्हणजे काम करण्याचं आपण काही सांगूच नाही शकत, त्यानुसार सगळ्यांची कामं म्हणजे असं चालू असतात, काही वेगळं नाही आहे. कोणाच्या घरी जर समजून जा लहान मुलं असले तर त्यांना सांभाळण्यात, त्यांचा करण्यातच म्हणजे वेळ जात असतो. कोणाच्या घरी शाळेत जाणारी मुलं असतात तर त्यांच्या सकाळचा नाश्ता, टिफिन सगळं त्यांचं व्यवस्थित बघणं, व्यवस्थित झालं की नाही, शाळेत निघेपर्यंत त्यांचे कामं म्हणजे असतात. ते गेल्यावरसुद्धा त्यांचं कामं असतात. शाळेत पोहोचवणं, कोणी गाडीवर वगैरे पोहोचतात, शाळेत ॲटो वगैरे नसते, कोणाच्या घरी स्वतः म्हणजे नेणं आणणं करतात किंवा कोणाच्या घरी म्हणजे ती जॉब करते ती महिला, तर त्यानुसार आपल्या कामाची स्पीड ठरत असते. तर आपण कसं आहे, आता जसे मी सध्या घरीच असते, मला कुठं जावं नाही लागत, मी माझ्या दुकानात जाते. पण मी आधी दुपारून जात होती 2 वाजता, आता मी संध्याकाळी जाते, कारण की माझ्याजवळ गाडी नसते. माझे मिस्टर दुपारी 2 वाजता दुकानात जातात आणि मुलगा 6 वाजता म्हणजे 5 वाजता कॉलेजला जातो, तर तो मला घेऊन जातो. तर मग मी उशिरा जात असते. दिवसभर मी माझं कामं वगैरे संपवून मोबाईलचे रील्स वगैरे माझी एडिट वगैरे करून व्हिडिओ एडिट करते, असं करत असते. तर असे माझे कामं चालतात. असं काही नाही आहे की कोणी जर लवकर करत असते ती दिवसभर आराम करते म्हणजे तिचे कामं लवकर होतात. तर मी आता आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे, माझी आंघोळ झालेली आहे आणि सकाळचे सगळे कामं वगैरे झालेले आहे आणि आता मी स्वयंपाक करणार आहे. तर स्वयंपाकासाठी मी अगोदरच नाही का म्हणजे आंघोळीला जाण्याच्या अगोदरच नाही का मी कुकर लावून ठेवलेला होता आणि इकडे कणिक पण मळून ठेवलेली होती. आणि आता माझी भेंडी म्हणजे चिरायची राहून गेलेली आहे, भेंडी वगैरे मी आता चिरते आणि बाकीची कामं वगैरे पण करणार आहे. आता ईशान कॉलेजवरून येईन तर मी आता नाश्ता वगैरे पण नाही केलेला, आज नाश्ता बनवलाच नव्हता, तर मी आज त्याला तर तूप पराठा वगैरे काही असं तो त्याला जे लागेल ते आता करून देणार आहे, कारण कणिक वगैरे भिजून ठेवलेली आहे. तर चला मी आता स्वयंपाक वगैरे करते, भेंडीची भाजी, वरण भात, पोळ्या असा माझा आज स्वयंपाक आहे. आणि आता म्हणजे सगळे कामं करता करता इकडे माझी देवपूजा पण राहिलेली आहे, तर मी पाणी वगैरे काढून ठेवलेलं आहे देवासाठी, आंघोळीसाठी, म्हणजे देवाच्या आंघोळीसाठी. माझी तर आंघोळ झालेली आहे, आता देवाच्या आंघोळीसाठी पाणी वगैरे पण काढून ठेवलेलं आहे. आणि चला आता पूजा वगैरे पण ते मी सगळं स्वयंपाक वगैरे इकडे आवरलं तिकडे की म्हणजे शांततेत मी माझी पूजा करते, कारण पूजा करायला मला शांतता आवडते, मला एकांत आवडते, मला छान असं बसून आरामशीर पूजा केली तेव्हा मला पूजा केल्यासारखी वाटते. तर चला मी आता दाखवते, मी आता स्वयंपाक वगैरे करते. तर मी तुम्हाला सांगितले आहे की सगळ्याची काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. तर चला मी तुम्हाला आजचं माझं रुटीन सांगते. तर मी आंघोळीच्या अगोदरच सगळं माझं
अंगणात पाणी वगैरे, रांगोळी वगैरे हे सगळं कामं झाले. सकाळचा म्हणजे चहा नाश्ता वगैरे, आज नाश्ता नव्हता बनवलेला मी, चहा वगैरे ब्रेड वगैरे खाल्ला. मुलांनी पण आज म्हणजे अंडे वगैरे खाऊन घेतले होते, तर तसं बाकीचं मग मी नाश्ता वगैरे नाही बनवला. आणि बाकीचे झाडू पोछा, माझ्या घराचं डस्टिंग वगैरे सगळं आंघोळीचा अगोदर मी करून घेतला. आणि आंघोळीला जाण्याच्या अगोदरच मी आज कुकर वगैरे लावून घेतले होते, कणिक वगैरे भिजवून ठेवलेली होती आणि आंघोळीला गेली होती. मुलं तर आता म्हणजे दोघं पण क्लासेसला गेले. आता 10 वाजायचेच आहे. आता 10 वाजेपर्यंत ते मुलं दोघंजणं वापस येतील, तर त्यांना मी नाश्त्यासाठी काही ना काही म्हणजे पटकन बनवून देते. तर आज मला भेंडीची भाजी करायची होती. मी भेंडी वगैरे चिरली आणि भेंडीला फोडणी दिली. आणि भेंडी आज एकदम सिंपल बनवली. मुलांना अशी थोडीशी बारीक चिरण्यापेक्षा नाही, थोडीशी लांब लांब चिरलेली आणि सिंपल भाजी पाहिजे होती. त्यांना टमाटर वगैरे भेंडीच्या भाजीत आवडत नाही, म्हणून आज मी बिना कांदा लसूणची भाजी बनवलेली आहे. तर अशी सिंपलमध्ये भाजी बनवली. वरण भात वगैरे सगळं म्हणजे बनवलं आहे. तर सगळा स्वयंपाक वगैरे मी सगळा करून घेतला आहे, कारण की मुलं आले तर मग मी त्यांना बनवून देते. मग नंतर ईशान वगैरे आला, त्याला मस्त तूप लावून वगैरे पराठा करून दिला आणि सगळा स्वयंपाक वगैरे झाला. मग मी सगळे माझे स्वयंपाक झाला की मी सगळे मोठ्या भांड्यातले भाजी वगैरे असते सगळं ते छोट्या भांड्यात वगैरे काढून ठेवून देत असते आणि सगळं किचन वगैरे साफ करून घेते. भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवून देते. जे भांडेवाली जी आमची काकू आहे, मावशी म्हणजे आम्ही मावशी म्हणतो, तर ती येते म्हणून सगळे भांडे वगैरे खरकटे वगैरे काढून मी सगळं बाहेर ठेवून देते. आणि माझं किचन ओटा आहे ना, तो सगळं स्वच्छ करून घेते. म्हणजे सगळं स्वच्छ झालं की मला पण बरं वाटते की माझ्या परत तेच काम नाही करायचं. आणि गॅस मी हे स्वयंपाक झाल्याबरोबर क्लीन करून घेते, मी ते ठेवत नाही. जर मी रोज स्वच्छ नाही केला तर गॅस खूप घाण होऊन जाते. पण एखाद्या वेळेस मी कधी तसं पण ठेवून देते, पण शक्यतोवर मी गॅस ओटा हे सगळं माझं स्वयंपाक झालं की लगेच हातोहात पण करून घेते. आणि आज मला पूजा करायची होती म्हणून मी सगळं भांडे वगैरे पण घासले होते, पितळीचे वगैरे भांडे वगैरे घासले. आणि आज मला कळस बदलायचा होता, मग कळसातलं पाणी वगैरे बदललं. आणि मंगल कलश आहे माझ्या, मंगल कलशला म्हणजे जो नारळ आहे ना त्याला खूप छान कोंब आली होती. मग याच्या मंगल कलशमध्ये छान पाणी नवीन बदललं, हळदी कुंकू अक्षत फूल वगैरे वाहून आणि सुपारी नाणं वगैरे पण टाकते. आणि माझ्या घरी आंब्याचे झाड आहे म्हणून मी आंब्याचे पानच वापरते, विड्याचे पान वगैरे वापरत नाही, कारण की ते आम्ही ज्या कॉलनीत राहतो आम्ही थोडंसं आतमध्ये राहतो, तर आम्हाला हे भेटत नाही, म्हणून मी माझ्या घरचं आंब्याचे पानच वापरतात. आणि ते पण पूजेसाठी शुभच असतात, असं काही नाही आहे. तुम्ही कोणतेही पान वापरू शकता किंवा कोणी तर वापरतसुद्धा नाही, तसंच ठेवतात जसं आपली श्रद्धा असते. तर मी असं मंगल कलश आहे माझ्या ते स्थापन करून दिला आणि छान वगैरे पूजा वगैरे करून घेतली. कापूर धूपबत्ती वगैरे मी सगळं लावून मला आरामशीर शांततेत सगळं काम झाल्यानंतर मी माझी पूजा वगैरे करते, कारण की मला घाईची पूजा आवडत नाही. जर एखाद्या वेळेस मला असं वाटलं की आज पूजा नाही करायची मला, तर मी फक्त दिवा वगैरे लावून देते. आणि अशी कोरडी पूजा असते ना, फक्त म्हणजे अक्षत वगैरे वाहून आणि पाणी शिंपून असं थोडंसं आणि मी आज देवाचे भांडे आणि देव हे घासले आहे, ते पण बिना पितांबरी आणि कोणत्या केमिकलचा वापर केल्याशिवाय. आणि याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केला आहे, तर तुम्ही प्लीज तिथे जाऊन बघू शकता की मी कसं शास्त्रोक्त पद्धतीने हे भांडे घासलेले आहे. तर चला, इथं माझी आता पूजा वगैरे सगळे झालेलं आहे. मी देवपूजा वगैरे केली, माझी आरती वगैरे झालेली आहे. तर किती छान झाली आहे ना पूजा, दिसते तुम्हाला. आणि हे सगळं झाल्यावर पण माझं एक काम अजून राहिलेलं आहे, तर ते तुम्हाला दाखवते. हो, हे बघा, अद्रक लसूण पेस्ट काढायची राहिली आहे आणि मिरचीचा पेस्ट काढायची. हे तर मला रोजच काढावं लागते, दुकानासाठी रोज लागते. तर चला, आता मी हे सगळं काढते आणि व्हिडिओ इथंच संपवते माझा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, तोपर्यंत बाय.